हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्वप्नाज ब्लॉग. तर आज आम्ही मकर संक्रांतीसाठी वौसायला जाणार होतो, मी आणि माझ्या सासूबाई. सो आता आम्ही रेडी झालेलो आहे. मी आणि माझे पिल्लू सगळे रेडी झालेलो आहे. 3चा मुहूर्त होता, सो त्यानंतर जायचं होतं. तर आम्ही 3:30 वाजता निघालो होतो जायला मंदिरामध्ये. आणि ही रिया बघा कशी कुरकुरे खात आहे आणि गायत्रीसोबत माझं पिल्लू बसलेलं आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे, तर आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये. आई, पप्पा, मी, रिया आणि वैष्णवी असं आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये. आता आम्ही निघालो आहे मंदिरात जायला. आणि आम्ही पोहोचलो. पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तिथं, महादेवाचं मंदिर होतं आणि भैरवनाथाचं मंदिर होतं. हे तिन्ही मंदिर एकत्रच होते, पण छान होते मंदिर, खूप मस्त होतं. सो आता मी वौसायला जाणार आहे. सो सर्वात आधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाणार आहे वौसायला, मग महादेवाच्या मंदिरात. सो आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे. मी आणि माझ्या सासूबाई पोहोचणार आहे. सर्वात आधी माझ्या सासूबाईंना ओसायला स्टार्ट केलेलं आहे. मला तर काय माहीत नव्हतं, हे माझं फर्स्ट टाईमच होतं ओसायला जायचं. कारण की लास्ट टाईम आम्हाला सुतक होतं, सो आम्ही मंदिरात गेलो नव्हतो. म्हणून यावर्षी आलो होतो आम्ही ओसायला. तर मी माझ्या सासूबाईंचं बघत होत्या, त्या कशा करत होत्या, कसं नाही. त्यांनी केलं तसंच मी पण केलं. सर्वात आधी मग मी हळदी-कुंकू लावून घेतलं सगळ्यांना. मग ओवासायला सुरुवात केली. ओवस्यामध्ये एक ओवसा त्यांना द्यायचा आणि त्यांच्याकडचा आपण ठेवून घ्यायचा. एक तिथे ठेवायचा आणि एक आपण आपल्याकडे घ्यायचं असं असतं. मग रुक्मिणीला ओवासायला घेतलं. त्या काकूनी छान असा तुळशीच्या पत्त्यांचा हार बनवला होता रुक्मिणीला आणि विठ्ठलाला. छान दिसत होता. ही आहे वैष्णवी. मग मी हिचा शूट घेतला. मग त्यानंतर आम्ही निघालो पुढं जायला आणि मग इथं ओवसायला आलो. इथं पण तसंच होतं. इथं ओवसायचं. मग आईंनी ओवसायला घेतलं. मग त्यांचं झाल्यानंतर मी पण करून घेतलं. पूजा केली आणि ओवसून घेतलं. बस खाली. हो, पण आज दाखवत नाहीत म्हणे एकादशीला. ते काय त्यांना माहिती नसेल. त्यानंतर मग 5-6 वाजता हळदी-कुंकू देऊन ओवाळून घ्यायचं असतं 2 वेळा. सो माझ्या सासूबाईंनी सर्वात आधी मला ओवाळून घेतलं, त्या ताईंना ओवाळून घेतलं. अशा पूर्ण 5-6 वाजता ओवाळून घेतलं.
ओसायला. हे फर्स्ट टाईम होतं. मस्त वाटलं आणि सगळ्या बाया एकत्रित येतात, गप्पा मारतात, तर अजूनच मज्जा. तर खूप मस्त असा दिवस गेला मंदिरामध्ये. आम्ही 3:30 वाजता गेलो होतो. जवळपास आम्ही 6-6:30 वाजता घरी आलो आणि माझं बेबी पण आता उठलं आहे. ते मस्त झोपलं होतं पप्पांकडं आणि आता ती उठलेली आहे. ती माझ्याकडे आहे आणि सगळ्या बायांच्या छान अशा गप्पा चालू होत्या. त्यानंतर मग आम्ही फोटोशूट स्टार्ट केलं. छान असे फोटोज काढून घेतले, व्हिडिओज काढून घेतले, ग्रुपचे, सिंगलचे सगळ्यांसोबत. सो असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असाच सपोर्ट करत राहा.